महिला क्रिकेट विश्वचषक विजेत्या भारतीय संघानं आज नवी दिल्लीतल्या राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली। राष्ट्रपती मुर्मू यांनी संघाचं अभिनंदन केलं। या महिला क्रिकेट संघानं इतिहास घडवला असून तरुण पिढीसाठी आदर्श निर्माण केला आहे। जगभरातील भारतीय महिला क्रिकेट संघाचा विजय साजरा करतायत असे गौरवोद्गार राष्ट्रपतींनी काढले। भारतीय संघ वेगवेगळ्या प्रदेशांचं, सामाजिक पार्श्वभूमीचं आणि परिस्थितीचं प्रतिनिधित्व करतो आणि भारताला एक संघ म्हणून प्रतिबिंबित करतो असं राष्ट्रपतींनी म्हटलं आहे। ऑस्ट्रेलियात क्वीन्सलँडमध्ये झालेल्या चौथ्या टी20 क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर 48 धावांनी विजय मिळवत मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे। भारतानं दिलेलं 168 धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं सावध सुरुवात केली, मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर सलामीवीर मिशेल मार्शच्या 30 धावा वगळता एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकू शकला नाही। संघाची शतकी धावसंख्या पूर्ण होईपर्यंत ऑस्ट्रेलियाचा अर्धा संघ तंबूत परतला होता। मधली फळी आणि तळाचे फलंदाजही एकेरी धावसंख्या करून तंबूत परतले, त्यामुळे ऑस्ट्रेलियाला सर्व बाद 119 धावाच करता आल्या। भारताच्या वॉशिंग्टन सुंदर यानं 3 फलंदाज तर शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी प्रत्येकी 2 फलंदाज बाद करत सामन्यात महत्त्वपूर्ण कामगिरी केली। त्याआधी नाणेफेक जिंकून यजमान संघानं भारताला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलं। शुभमन गिलच्या 46 धावांच्या जोरावर भारतानं 8 गडी बाद 167 धावांपर्यंत मजल मारली।